नमस्कार. महाराष्ट्र विधान परिषदेचा आमदार म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि विश्वासातून या प्रवासाला 7 तारखेला मला 9 वर्ष पूर्ण होत आहे. हा प्रवास माझ्या एकट्याचा कधीच नव्हता. हा प्रवास तुमच्या विश्वासाचा होता, कार्यकर्त्यांच्या समर्पणाचा होता आणि असंख्य नागरिकांच्या आशीर्वादाबरोबर माननीय देवेंद्र फडणवीसांनी जो माझ्यावर विश्वास टाकला, अनेक भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नेते यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, या विश्वासाचं प्रतीक ह्या माझ्या कार्यातून जनतेसमोर मांडण्याचा मी सातत्याने 9 वर्ष प्रयत्न केला. या 9 वर्षाच्या प्रयत्नात अनेक आव्हानं आली, अनेक जबाबदाऱ्या पार पडल्या. प्रत्येक लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देत मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आणि शासनाच्या सहकार्याने, मग त्यामध्ये अनेक राजकीय मंत्री, नेते, प्रशासकीय अधिकारी यांच्या आशीर्वादाने सातत्याने सर्वसामान्य जनतेतील शेवटच्या घटकातल्या व्यक्तीपर्यंत, अंत्योदयापर्यंत काम करण्याचा माझा प्रयत्न होता. आणि त्या अंत्योदयाच्या माध्यमातून जनतेची सेवा हेच माझं उद्दिष्ट आणि ध्येय ठेवून मी सातत्याने काम करायचा प्रयत्न केला. आणि हे सर्व जे झालं हे तुमच्या विश्वासामुळे आणि देवाभाऊच्या आशीर्वादामुळे शक्य झालं. त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे राज्यातलं नेतृत्व तसंच केंद्रातलं शिस्तस्थ नेतृत्व, या सर्वांच्या आशीर्वादामुळे हे करणं मला शक्य झालंय, शक्य होते आणि पुढेही मी करत राहील. त्यामुळे हा माझा प्रवास एकट्याचा नाही आणि हा प्रवास संपला देखील नाही. सातत्याने हा प्रवास सुरू राहील आणि या प्रवासात तुमची साथ देखील मला लागेल. त्यामुळे तुमच्या विश्वासावरती तुम्हाला कधी तडा न जाता मी सातत्याने सहकार्याच्या भूमिकेतून तुम्हाला यशस्वीरित्या सहकार्य करत राहीन, हा दृढ विश्वास तुम्हाला देतो. तुम्ही मला दिलेल्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.